मावशी नाही बाबू मोबाईल घेत नाही मोबाईल घ्यायला पाहिजे होता तुझा बस तिथेच बस के बाद गाईज बघा आम्हाला फाईन बसलंय ते गाई जरा फोटो बी आलेत बघा. आकाश बघा कसा आहे बघू दे थांबा. हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आपला व्हिडिओ खूप दिवसानंतर येतोय. सो जरासं काही कारण असतं मी व्हिडिओ वगैरे काढले नाही. सो आता डेली म्हणजे रोज रोज काढेल. सो आत्ताच आपली मॉर्निंग झाली आहे. सकाळचे वाजले 11:15 वाजले. तर आत्ताच मॉर्निंग झाली ना. आता आपण चाललो जरा वहिनीचं एक पार्सल आलं आहे तो घ्यायला चाललो आहे. पहिले तो घेऊ वहिनीला देऊ आपली पुढची जी काम आहेत ती करू आणि आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला भाई. सकाळ एवढा पाऊस पडतो ना भाई लय बेकारनं सांगून काहीच फायदा नाही. तर पहिलं वहिनीचं पार्सल घेऊन येऊ नंतर बघू काय ते. आमच्या एरियामध्ये चालायला पण जागा नाही एवढा पाऊस पडला आहे. वा हे बघा नुसतं पाणी भरले मस्त चाललोय. असं यांच्या झाली तर पूर्णच भरलेलं असतं. चाललोय पावसाने झोप घेतले. येता थोडं भिजलो काय नाही गाडीवर होतो ना म्हणून भिजलो. मग आता छत्री घेऊन आलो ना. पहिलं वहिनीचं पार्सल घेऊन ना वहिनीला देऊ ना आपला विकी भाऊ या साईडला. तर चला तो पार्सलवाला आले वाटतं समोर तर घेऊ पुढचं काम करू आपण. चला. तर वहिनींनी काय पार्सल मागवले का माहिती डायरेक्ट टेम्पोमध्ये झालाय. कुठं टेम्पो भरून आले बघा. काय माहित काय मागवले. चला तर काहीच तो वहिनीचं पार्सल होतं तो घेतलं मी आता. तो चाललोय घरी. पार्सलमध्ये बी काय मागवले वहिनींनी स्टँड मागवले चपला ठेवायचा. दादानेच मागवले वहिनीला तर मागव येत ना काय. वहिनी तसं काय मागवणार पण मला माहिती आहे. तर चला घेतलं पार्सल तर देऊ घरी ना. आपलं पुढचं एक काम आहे ना तर करू. कारण की आज तुमच्या भावाला खूप काम आहेत. म्हणजे ते काम नाहीत म्हणजे फक्त फिरायचं काम आहेत. फक्त तुम्ही ब्लॉगमध्ये असं कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एंडिंगपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे आणि बरेच दिवसानंतर करतो ना मग अजून मजा येणार आहे. काय टेन्शन नका घेऊ काय विषय नाही. फक्त तुम्ही असंच कंटिन्यू राहा. सो आता घेतलं पार्सल तर जातो घरी आणि बघतो आता दुसरं काही काम असेल तर लगेच करून घेऊ टाईमपास न करता. कारण की आज असं खूप कामं असतात आणि आपला रोहन बी कुठेतरी चाललाय. कुठं चाललाय बाबूला बघा किती सेफ्टी लावली डोक्याला. ए बिस्किट बी खायला लागला. ए नाही सगळंच खात तुझं काय वहिनी. हो खातो. चला तर काहीच वहिनीला पार्सल लिहिलंय आपण. आता आपला संकेत दादा पण आलाय. एक काम आहे तो करायला. बाई गाणी लावून ऐकतो फुल एन्जॉय. बरेच दिवस झालं संकेतदा पण नव्हता 2-3 दिवस आपल्यासोबत. म्हणजे त्याला पण कामं असतात ना. तो आपल्या कामासाठी तुम्हाला तर माहिती आहे स्वतःच टाईम काढून येतो आपल्या कामासाठी. आज पण आलेला आहे भाऊ. आज पूर्ण रूमला पेंटिंग करणार आहे. आणि असं आपला दादा असं आहे की याला कुठलं काम नव्हतं असं आहे तर सांग याला सगळा काम नव्हतं तर जिंकूनच दाखवशील ना. मस्त भाई गाणे ऐकतोय मी. त्याला तिकडून बघतोय खिडकीतून गाणे बरोबर कुठं वाजतात. आपला दादाच वाजत होता. तर बघा मग पूर्ण रूमला पेंटिंग वगैरे मारून घेणार आहे. या रूममध्ये काय येणार आहे ते तुम्हाला मी नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. तर आता काय सांगणार नाही फक्त ब्लॉगमध्ये नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डायरेक्ट दाखवेल. सो आता दादा आपलं असं काम करते पूर्णच काम जमतं भाई. एक असं कुठलंच काम नाही सोडलं की त्याला जमत नाही असं. तर गाईज मी आज पहिल्यांदा टीका लावला. म्हणजे टीका लवकर लावत नाही मी कुठे बाहेर जातानाच लावतो. सो कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय. चांगलं वाटलं तर रोजच लावू. मला वाटत नाही चांगलं वाटत असेल पण तुम्ही सांगा एकदा नक्की कसं वाटतं ते. आणि इथे मस्त गाणे ऐकत दादा काम करतोय. त्याचं काम पण लवकर होणार आहे. प्रत्येक कामामध्ये म्हणजे कसं की प्रत्येक कामामध्ये टाईम नाही लावत पटापट करतो. पाणी पडलं वाटतं लेन्सवर कसला ठेम पाहतो. नक्की सांगा काय म्हणून या आपल्यासाठी वेळ काढून त्याला लय महत्त्व आहे. बाकी काय असं करत आपल्या कामासाठी वेळ काढून देतो काय असं करतो. गाणं बंद कर ना जरा नाही कॉपीराईट लागेल मला.
आवडेल मस्त गेले. तर दादा आता पुट्टी कसं फिरवतो बघा. हा भाई वाटतच नाही इथं काय होतं रे खड्डे वगैरे. भाई शपथ. हे बघा किती भारी वाटतंय पूर्ण लेवलचे. चला तर गाईज आता मी चाललोय बाहेर चाललोय. म्हणजे तुम्ही असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. कुठं चाललोय कुठं नाही ते तुम्हाला समजेलच. सो तर सांगतोच जाऊ द्या कंटिन्यू राहायची गरज नाही. चाललोय आकाश भाऊच्या इथे खारघरला. बरेच दिवस झालं गेलो नाही. तिथे गेल्याशिवाय मजा येत नाही ना. सोमवार पण मस्त सुट्टी येतं पहिले तिकडे जाऊनच येऊ. कसं माहिती का हप्त्यातून एकदा इथं जायची इच्छा होतीच माझी. कारण की तिथं भारी वाटतं जरा. सो मी बाबू आम्ही 4-5 मित्र आहेत. आम्ही चाललो आता पहिले इथून निघतो डायरेक्ट तिकडे जातो. बाबू खाली चालला वाटतं. फोन केला होता कुठे तर बघू आता कुठे बाबू. तर चला निघतो आता जायला. हॅलो टाइम किती लावले तुम्ही सांग. टाइम नाही आला तुझ्या मला झाला समजला ना. ते कुठेतरी माझी मुलंच कसं व्हिडिओ होतं? काढायला गेला. व्हिडिओ काढायचा नाही तुला कारण गाई तिथे पाऊस पण पडतोय ना. आकाश भाऊ भेटला आपला आणि व्हिडिओ काढले बघा. फ्लॅटचे व्हिडिओ असे काढतो. काय आहे परदेशी ग्रुप. परदेशी पॅडेरेस ग्रुप. पॅराडेस नाही रे ते पॅराडेसी. पॅडेरेसी पॅराडेसी बघ किती भारी भारी काढले. ते एडिटिंग वगैरे एकदम बरं करतो आपला आकाश भाऊ. मला सांगतात ना सर्व. चला गाय तर तुम्ही आल्याबद्दल तर मनापासून खूप आभार मानतोय. आता आपण आता कसं दिसतं हा लुकमध्ये म्हणून फोटो वगैरे झालंच पाहिजे. पण चल. तुला माहिती आहे माझा घर नेहमीच येतोच माझ्या घरी. 8 दिवसांनी माझ्या घरी चक्कर असतो. ठीक आहे? बस खोट्या 8 दिवसांनी नाही बरं. चल त्यांना आता याच्या सरळ पुढे कसं आपला काय? आकाश भाऊ ब्लॉगिंग करायचं तुम्हाला तर माहिती आहे. भेटलो यालाच ब्लॉगिंग करायचं तुम्हाला काटायला येतं म्हणून. सो घे मोबाईल कॅमेरा बघा. पाहिलेला आम्ही इथं गाडी पार्किंग केलेली आहे. आता आपल्याला इकडून सरळ वरती जायचं आहे. आपला भाऊ आहे. हा एक भाऊ आहे कुणाल भाऊ आहे. भाऊ कसा आहेस तू? बरं भाऊ जिमला जाते का? हा बॉडी बिल्डर. तू आतमध्ये काय करतं कपडे घालतं? आतमध्ये काय करतो? मॅक्स. चला गाईज बघू शकता भाऊ आपला थांब ना काही मी दाखवते. बरोबर दाखवतोय मी. अरे उतरून घालू शकता ना बाहेर सुका आहे ना. शर्ट बी घालता ना. मग ये ना उतर ना. मग कोण येतं बघायला ये. तर आपला भाऊ रेडी झालेला आहे मस्त की बघू शकता. शूट पण एकदम टाकाटाक बघा. मला आणला ना कोणी. बघा चष्मा पण लागतो. याच्याकडे असते तो काय बोलले तर घेऊ नको मी चष्मा घ्यायचा. म्हणलं ठीक आहे घे. मग तू फोनवर बोललेला खोटा नको बोलू. हो ना. कुठं तुझं होतं खाली बघ. त्याला काय फायनली आमचे ऑफिस आमचे नाही म्हणजे ऑफिसच्याकडे आलेलो आहे. बघू शकता इथं जरा फोटो वगैरे काढणार. इथं पण नाही आतमध्ये जाणार लॉबीमध्ये. अरे ऑफिस बंद आहे. ऑफिसमध्ये कोण नेतोय तुम्हाला? नेतो नाही रे पण ऑफिस बंद आहे. हा बघा गाईस ऑफिस. चला गाईस आपले फ्रेंड लोक आलेले आहेत. हा जरा 2 BHK घेतोय. हा 3 BHK. हा 1 BHK. हा 4 BHK. चला सर्वजण फ्लॅट घेणार ना नक्की? हा चल भाऊ बोलले तर घेणार नक्की. हा मग आता टोकन करून जावा असा नका जाऊ. टोकन आणलाय ना भाऊ? हा चला 150. मग इथूनच रिटर्न जावं मग. मध्ये आलेलो आहे बघू शकता. चला आता आतमध्ये जाऊया. चला चार्जर काय झालेलं फायनली आतमध्ये. थांब भावाची रॉयल एंट्री मारा. तर फायनली भाऊ एंट्री यांचे फायनली तुमचं स्वप्न पूर्ण झाला. बरं वाटतं बसा ना जरा बसा. हां चला काय फायनली आम्ही आलेलो आतमध्ये. जरा फोटो वगैरे काढणार इथं. कुणाल भाऊ काय बोलशील इथं आल्याबद्दल? काहीच नाही भाऊ. तू काय बोलतात? एकदम मस्त एरिया आहे. मस्त area आहे. आता बघूया फोटो काढू आपण. फोटो नक्कीच काढू. भाऊ तुझं म्हणणं काय 2 शब्द बोलू शकता तुम्ही? नाही मला 2 शब्द येतच नाही. बोल ना काहीच नाही. काहीच भरपूर लाजतात.
तुला कसं वाटलं भाऊ इकडे येऊन? भारी वाटला. चांगला. मला इथे यायचं होतं पण बाबूमुळे यायला भेटलं. आज फायनली आलो. तू बोललेला पण ना लोकेशन भारी आहे. चला काही जण आतमध्ये पण नेतो. आत असं जाऊ, असं जाऊन असं येऊ. चला ना. चला गाईज आता फायनली आम्ही इथं शूट करून घेतो. भावाने फोन घेतला शूट करायला. भावाचा पण शूट बाकी आहे आणि कुणाल भाऊचा पण पहिला शूट याचा करून घेऊ. नंतर मी माझा करतो. माझा एकदम सिम्पलली करतो नंतरला. तर आता इथे यांचा शूट चालू आहे. तिकडून बाबू येतोय, इकडून आकाश भाऊ व्हिडिओ काढतोय, या साईडला कुणाल भाऊ येतोय, या साईडला भाऊचे फोटो काढतोय मस्त. तो बघा आता कसं आहे. अशा प्रकारे आपला शूट चालूच असतं नेहमी बरोबर. जे बघा कसा लिहिलं आता छोटे तिकटाचे बघ कसं भाऊची ते रेस्या पण आलेत कशा तरी. सांगितलं ना तुला. हे बघा भाऊ फोटो काढतोय मस्त, फुल पोज बीज देऊन काढतात. मेन गोष्ट. चला गाईज तर आता तिकडे फोटो काढून झालेला आहे. तर गाईज आम्ही दुसऱ्या लोकेशनवर आलो आणि तिथे मी मस्त एकदम क्लासिक शूट चालू आहे. जास्त करून बाबूचंच चालू आहे, आमचं काहीच नाही. यालाच यायचं होतं शूट करायला. यो बघा याच्यामुळं लोकेशन एक नंबर आहे. यो आपल्या आकाश भाऊमुळे आपल्याला भेटलं लोकेशन. यो बघू शकता किती भारी आहे. हे बघा पूर्ण एकदम क्लासिक, जसं पाहिजे तसं फोटो येईल आणि एक नंबर आहे. अजून याचं शूट वगैरे काही झालं नाही. आता यांचं झालं केलं की आपलं बी चालू करू. तर आपल्या आकाश भाऊचं शूट चालू आहे. ते बघा हे बघा मस्त भाऊ फोटो काढतोय. यांचं काय झालं नाही अजून फोटो काढून, नाही याचं आलं लगेच. पोज बघा. काय तर भाऊ बघा कसा शूट करतोय. पाठीबाग असू नका ख असता. चला तर गाईज इथे मस्त फोटो वगैरे काढून झालेले. आता बस आलो तर भाऊ आता नुसतं बोलते इथं जाऊ तिथं जाऊन इथं शूट करायचं आपल्याला. आता इथे केलंय, थोडं पुढं जाऊ तिथं बी करू. काय बोलतो तू आले तर अजून भाई नुसतं इथे येते तिथे येते. पण भाई आकाश भाऊने आम्हाला लोकेशन एवढी भारी दाखवली ना भाई, आमचं मनच भरत नाही. किती फोटो काढले तरी आमचं मन नाही भरत. काय सांगू तुम्हाला. हे बघा लोकेशन भारी, बाकी काय असं नसं. आकाश भाऊ बोलला ना ये ते ये, तर आलो तर मस्त एन्जॉय केला ना. भाऊ पण मस्त फोटो काढते. तर काय भाऊ तुला कसं वाटलं? एक नंबर जागा, लोकेशन कशी आहे? एक नंबर मस्त आहे. पण तू अचानक मध्ये आला तर कसला डेंजर सीन झाला ना. लोकेशन भारी ना, फोटो एकदम क्लासिक नाही. इच्छा म्हणजे मनच नाही भरत. फोटो किती काढले तरी मिळत नाही का. लोकेशन भारी असलं ना भाई, तुम्ही किती फोटो काढा ना किती काय करा, मन भरत नसतं. चला निघूया दुसऱ्या लोकेशनवर. चला बाबू गेला बाहेर तर आपण निघूया. मावशी मावशी नाही बाबू मोबाईल घ्यायला पाहिजे होता तुझा. बस तिथेच बस के बाद एवढं होतं कसं चल 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 लय बेकार आहे. काय तर फायनली आम्ही लॉबीमध्ये फोटो आणि व्हिडिओ भरपूर काढलेला आहे. आता आम्ही आलेलो आहे गार्डनमध्ये. आज बिल्डिंगमध्ये आहे पण 3ऱ्या माल्यावर. बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. हे प्रतीक बघ त्याला बोललो समोर शाकार जाऊ दे. बघू चल पुढे जाऊ. चला मी येऊ का व्हिडिओ? नको बघ मला बोलत पण नाहीये म्हणून.
लय मेहनत असते. हो बरोबर बोलला, भरपूर मेहनत असतं, वाटतं तसं नाही. चलो गाईच आम्ही भाऊ आपण लॉबीमध्ये तर फोटो काढला, आता वरती आलो. कसं वाटतं वरती येऊन तुला? एक नंबर आहे. इथं फोटो काढायला आलोय पण इच्छा म्हणजे जायचं वाटत नाही ना. फोटो काढलेत पण अजून इच्छा होते काढायची. अजून होतंय ना. मग भाऊ आपण घेऊनच तसं ठिकाणी येतो तर काय गाईज बिल्डिंग बघू शकतो. सच कर दे सपनों को सभी. तर गाईज आपला भाऊ बी आले. बरोबर आहे. काय बोलतो भाऊ? लय भारी रे. कामच तुमचा डेंजर आहे. तू म्हणतो आकाश भाऊ. अरे यांच्या सोबतच आलो मी पण. ते बघ यांच्या अजून यांचे फोटोच काढणं होत नाही रे, बाकी काय नाही. हे बाबू बघ पोच बघायचे कुठं चालले. यो बघा कॅमेरामॅन. चला गाईज तर फायनल आपला भाऊ भेटलेला आहे. आता कुठे जायचं आपल्याला? मॉल मध्ये चाललोय आम्ही. मॉलमध्ये जाणार? येस ब्रो. आता आपला भाऊ आला बरेच दिवसांनी. तुम्ही आणि मला टाकून मॉलमध्ये? नाही पण भाई तुम्ही भेटले ना, माझी इच्छा होती म्हणजे इतके तिकडे इकडे नुसतं फिरायची इच्छा होती. ठीक आहे चला मस्त. आता आपण जाऊ मॉलला, हे जातील तिकडे. अच्छा अच्छा घरी जातात, त्यांना वेळ होता रे म्हणून. त्यांना बोललेलो मी येता का, ते बोलतात नाही नाही टाइम नाही आज. Time तरी पण नाही. टाइम काढून नाही भाई इथं शूट करायसाठी. पण भाई शप्पा सांगतो काहीच लोकेशन एवढं भारी आहे ना. आकाश भाऊने आमचं मन जिंकलं भाई. खतरनाक भाई, लय भारी. मला तर लय खुशी झाली ना. आपला भाऊ भेटला ना त्यामुळे जास्तीच झाले भाई. काम करून आले आपल्याला भेटायला. खतरनाक काम. अजून तिकडे शूट पण चालू आहे. आपला पवन भाऊचा शूट चालू आहे बघू शकता. प्रतीक सॉरी पवनच येतो तोंडात. फायनली आम्ही लिफ्टमध्ये आलो. आता इकडून आम्ही खाली जातोय. खाली जाऊन मस्त जरा अजून काही नाश्ता वगैरे भाऊ खावतोय. नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघू. चला काही खाली आलेलो आहे ग्राउंड फ्लोअरला. वरती गेलो आम्ही. वरती गेलेलो आहे. हे असं फोटो काढले. बघा भाऊ भाऊ आपला फोटोग्राफर पण फोटो कसते घाले जेवण. तर भावाने वरती तर शूट केला आणि इकडे पण त्याचा शूट काही संपत नाही. बघू शकता किती शूट करतोय. आणि भाऊ आपला फोटोग्राफर आहे. फोटो खूप भारी भारी काढलेत, माझे पण काढलेत आणि भावाचं पण काढलेलं आहे. फोटो कसा काढला प्रत्येकने? भारी. भाऊ तुझा कसा काढलाय? मस्त काढलाय ना तुझा? विषयच नाही भाई, मस्त असणार. मस्तच काढलाय ना. एक फोटो काय चला तर काहीच आता आम्ही बस स्टॉपवर बसलोय. सो पाऊस खूप पडतो ना, मग बाहेर नाही गेलो. आणि आपली सर्व मित्र वगैरे होती ते गेलेत घरी. मी यांच्यासाठी थांबलो कारण की भाऊ आज आम्हाला पूर्ण म्हणजे मला पूर्ण दिवस फिरवणार आहे. कुठं? वाशीला चाललो आम्ही मस्त. भाऊ कुठे झालं आपण? वाशीला जाणार आता. भाई त्या दिवशी मॉलमध्ये गेलते. यांच्या स्टोऱ्या वगैरे एक नंबर होत्या, मला पटल्या. मग मी यांना बोललो बरं आपल्याला काय पण करून उद्या म्हणजे मी जेव्हा येईल ना सोमवारी आपल्याला सुट्टी वगैरे असली ना तर आपण मॉलमध्ये नक्कीच जाऊ. तर भाऊला सुट्टी आहे तर पटापट निघूया. चला आता पाऊस थांबला गे वाट बघता. भाई पाऊस इतके वेळ बंद होता. आम्ही जेव्हा आतमध्ये होतो ना म्हणजे जिथे शूट करत होतो ना आतमध्ये तेव्हा पाणी नव्हतं. जेव्हा बाहेर निघलो तसंच भाई नुसते पावसाने जोड घेतले. आता निघतो लगेच. सो पाऊस पडतो एकदाच पडून गेला तर बरं वाटेल. एकदम आस्ते आस्ते पडतो तर मजा नाहीत. एकदाच पडला ना तर फटाफट होईल. हे बघा निस्ता थेंब थेंब पडतो, मजा नाहीत. पड ना एकदाची रापचूप निघ जा एकदाशी. हे बघा लोकेशन बघा काहीच एक नंबर आहे. जसा पाहिजे तसा शूट होऊ शकतो आपला. आणि आपल्या भावामुळे जास्तीच झाला शूट. नाही भाऊ जरा लेट आला तरी पण आम्ही शूट केलंच का याच्यामुळे बी झाला. यानेच आम्हाला लोकेशन दाखवले, यानेच आपले शूट वगैरे एकदम कचको गेलेत. चला निघूया पुढचं काम करायला. चला गाईत तर फायनली आम्ही एक थंडा घेतलेला इकडे आणि फँकी पण सांगितलंय. चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये. फँकी सांगितलंय ना. घे थंडी लागते. मग आता चाय पण पिऊ ना नंतर. चाय पिऊ नंतर.
हे काही बोल काहीतरी बोल. बोलत तर नाही मध्ये काहीतरी बोल 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 काहीतरी. बोल बोल. त्या तोंडांची आवाज नाही का? आपल्याला आता वाशीला पण निघायचं आहे. वाशीला आता जाऊ बघू गाईचं आम्हाला वाशीला जमलं जाऊ हा. कारण की पाऊस खूप येते ना कंटाळा खूप आला ना. बघू इथे जवळपास काय असेल तिथे. नाही जवळपास भावाला माहिती आहे. भावा मागच्या टायमाला वहिनीला घेऊन गेलेला बोलतोय. याने मला फोटो पण पाठवलेलं. मी कधी वाशीला नको नाही खाटायला लांब आहे जायला काय नाही रे भाऊ. पावसामुळे तो दिसलो ना फार मला वाईट आहे इच्छा नाही तर. ठीक आहे तू थंड पी. तर गाईज आपल्या भाऊ लोकांना फ्रँचाइज होते मस्त. ठीक आहे खा भाऊ घे. हो पकड माझा वेळ काढ. फ्रँकी आले आता खाऊन घेतो मस्त. तर पुढे झाला नेमकं आता कसं पाऊस. तर भाऊने वापस काहीतरी आणलंय. काय मग काय आणलं हे घे भाऊ का आणलं वापस. कचोरी. कचोरी मी तिथे खाऊ खाल्ले ना कचोरी. खाऊन बघ. आज ट्राय करतो तर. चला या गाईच कचोरी खाऊ एक एक मस्त. अरे घे घे. घे घे खा खा भाऊ जरा खा. लय प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. पैसे दिले. चला तर गाईज म्हणजे नाश्ताच कर. 4:30 वाजले नाश्ताच नाही तुझा. दुपारी कुठे जेवलोय म्हणून नाश्ता केला आता. पोट भरला तरी पण. नाश्ता वगैरे केला मस्त पोट भरलाय. तर आता जाऊया आकाश भाऊच्या घरी जरा आराम करूया न वापस कुठे जायचं. कपडे घालून निघायचं त्याला कामाला जायचं आहे. त्या पण हा, आहे तो मग? आपला टाइम आराम काढून करा. पटापट निघू जास्त टाइम गमवता. तर चला निघलो आता आम्ही जायला. आपला भाऊ पण आला आपल्यासाठी टाइम काढून. खूप भारी वाटतं आता. चला डायरेक्ट आकाश भाऊच्या घरी जाऊ ना तिथंच भेटू. तर चला इथे यायला मला एवढी मजा येते ना भाई सांगून फायदा नाही. फक्त एवढे कधी कधी तुम्हाला माहिती मागचा किस्सा कसं चालतं तर यांना मी सांगितलं तुम्हाला सांगितलं ना मी. हो मला सांगितलं. भाऊला सांगितलं मी फोन करून. बरं चला तर काहीच पोहोचलो आकाश भाऊच्या घराच्या इथे. वरती चढतोय. काकी पण आज घरीच वाटतं. चला आतमध्ये एंटर करूया आकाश भाऊच्या घरी. काकी झोपलेलं वाटतं. त्यांना डिस्टर्ब केलं. यावी केला मी नाही केला. यांनी केला. नुसतं दरवाजा होता यांनी पण केला. मी बोललो बरं झोपले असतील तर जाऊ दे नंतर थोड्या वेळाने येऊ ना. तर चला आलोय आकाश भाऊ आता कपडे चेंज करतोय. भेटू आता डायरेक्ट तिकडेच. चला मी बी जरा फ्रेश होतो भेटतो फ्रेश. चला तर काहीच निघते होतं जरा कुठेतरी फिरून येऊ. मस्त फ्रेश वगैरे झालो. काकीने चाय बनवली चाय वगैरे पिली. आता निघतो आम्ही. आता भाऊ लोक तिथंच जायचं आपल्याला काय माहित नाही इथलं. जर कवा तरी येतो जरा फिरायला भारी वाटतं एकदम मस्त वाटतं मजा येतं. आता निघलो आता बाहेर जाऊया. टाक भाऊ पटकन. तू असताना आम्हाला गरज काय पेट्रोल टाकायची. तू आहेस पेट्रोल नाही पेट्रोल टाकायला लागेल. हा मग टाक ना. हो टाकतोय चल मग. चला काय तर फायनली आम्ही इथं गाडी पार्क केलेली आहे. फायनली आम्ही हिरानंदिनीच्या इकडे आलेलो आहे. बघू शकता गाईज आमच्यासोबत लई मोठा सीन झाला आहे. आम्ही एक गाडीवर 3 जण होतो पण आम्हाला पोलिसांनी आम्हाला पकडला. म्हणजे हवालदार ते फाईन मारले आमच्या गाडीला. सोडतच नव्हते आम्हाला. काय नाही लायसन पण नव्हतं भावाकडे. नाही गाडी राहून दे तिकडे. भावाकडे लायसन पण नव्हते तरी पण आम्हाला पकडला. जाऊन दे भाऊ. गाडीबद्दल पकडल्याबद्दल काय बोलशील जर 2 शब्द बोल. काही पकडल्याबद्दल बोललं तू म्हणजे घाबरला म्हणून त्या झाला बाकी काही नाही. तू घाबरला विषय नाही. काय कसं माहिती ते समोरच आले. हा बाबा समोर आले म्हणून जरा भीती वाटते का नाही. समोर आल्यावर पलाला चान्सच नाही. काय डायरेक्ट हे साईडला घे बोलतोय. मग पहिलेच घांगरला त्यामुळे पकडला नंतर पकडला नसता. त्यांचं ते कामच असतं ते पकडायचं फाईन वगैरे मारायचं. पण मेन गोष्ट आकाश भाऊ आपला पहिलेच घाबरला. त्याला घाबरायची गरज नव्हती. तो जसं समोर आला याला वाटलं काय करू ना काय नाही असं थोडं कसं म्हणजे
तो साईडला घेतोय तरी बोलते एवढे चांगले घरातले पोरं तुम्ही घाबरता कशाला. बंद कर मोबाईल. चला काय आता आतमध्ये जाऊ मस्त पैकी. एक ना नाही रे माझ्या मॉलमध्ये आलो. भाऊची गाडीला फाईन बसलेली आहे. भाऊची जरा नाही बसली ना चूप नाही बसली ना. चूप बस. नाही नाही ठीक आहे. एक फोन कर. नाही बसायला पाहिजे गाईच. आमचं पण तेच म्हणणं आहे फाईन बसायला नाही पाहिजे. आम्ही फायनली आता मॉलमध्ये आलेलो बघू शकता. चल गेम पैसे रिकवर करू. हां हां ठीक आहे ना गाईस होत असतात. गाईस भावाला फोन आलेला आहे. अजून आला कसला आला अजून बघ. फायनली भाईला फोन बी आलाय. चला बघूया. गाईज जे बोललो फाईन मारणार म्हणजे मारणार. भाऊ सांगतो तू गाडी घेऊन सरळ जायला पाहिजे. अरे कशाला गाडी घेऊन सरळ जायला पाहिजे. त्यांचं काम आहे ते फाईन मारणारच ना. आणि पहिली गोष्ट गाडी आपली आमचे म्हणजे हेल्मेट पण नव्हता त्याचे मला आमच्याजवळ असा सीन झाला. ठीक आहे भाऊ कसा माहिती आहे आपण वरतून 3 जण आणि हेल्मेट पण नाही. तू पहिलेच घाबरला. तू माझ्यावरच येतोय तरी माझ्यावर तेवढा झालाच नव्हता पाहिजे. पहिले घाबरायची गरज का तुला. सरळ झालं नाही का आता. तू तुझ्या तोंडावर त्यांनी बघलं तुझ्या तोंडावर 12 वाजले. त्याच्या तोंडाचे हावभाव लगेच समजलं त्याला. एवढा घाबरत तुझी काहीतरी सीन असेल ना. भाईकडं लायसन नाही ना. भाई गाडी आताच भाऊची होती. मी त्यामुळे जास्त घाबरत होतो. त्याला म्हणलं घाबरायची गरज काय यार. पागल सारखं दिसतं घाबरायची करते. घाबरायची गरज काय पण मला ते समजतं. त्यांच्याकडे पण फिरवतात. गाईज ते आम्हाला वरतून हात करतात. ज्यांना पहिचान नाही आपले फॅन लोक आहेत ते भावाचे फॅन आहेत माझे नाही आहेत. चला काय आता वरती जाऊ. भाऊ तुला काय टेन्शन नाही आलं ना. नाही ना सर भाऊ काही टेन्शनमध्ये नाही आहे. गाईज तर पहिली गोष्ट मॉलमध्ये जरा व्हिडिओ काढतो सर्वजण बघतात. कारण काय बघतो यामुळे मी पब्लिकमध्ये ब्लॉगला बनवू शकतो. गाईज बघा आम्हाला फाईन बसलंय. गाई जरा फोटो बी आलेत बघा. आकाश बघा कसा आहे. बघू दे थांबा. त्याला मोठा कर ना. अरे 1000 रुपये आले फाईन. ठीक आहे गाईज ऑनलाईन होत राहतं लगेच. उद्या भरून टाक भाऊ. हां जे काय आहे ते आपलं ठेवू नको. जाऊन दे त्यांचं काम आहे ते भाऊ करणारच ना. हां काय नाही सर होत राहतं. सो इथे तुम्ही कुठे जात असाल तर लायसन हेल्मेट वगैरे घालत जावा. कसं बाहेर आलं की रिक्स नका घेत जाऊ. लांब जाताना तर पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा. पण ती गोष्ट ना लक्षात राहिलीच पाहिजे प्रत्येकाच्या. कारण की जे आता आम्हाला आमच्यासोबत घडते ते तुमच्यासोबत ना झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला चांगली सजेशन देतं ते आमचं ऐका जरा. आता फायनली आधी मोबाईलचा कवर घ्यायसाठी आलेलो आहे. आता बंटी भाऊ माझ्यासाठी कवर घेणार आहे मस्त आयफोनचा. माझा 13 Pro Max आहे. आम्ही एक चेक करू फक्त लावून बघू कसं वाटतं. ठीक आहे 15 आहे ना. ये दिखाओ. लेडीजचा कशाला घेतोय भाऊ. लेडीज नाही भाऊ बघ जरा क्वालिटी A1 आहे. सो तुम्हाला कोणाला पाहिजे व्हिजिट करा यांच्या दुकानाला. खाली यांचा ID मेन्शन करतो बघू शकता. ते गाईज आपण आता कवर लावून बघूया. बघू कसं वाटतं तर आपण बघू. गाईज तर फायनली आता मॉलमधून आम्ही निघालो बघू शकता. आता आम्ही इकडून चाललोय. भावाला जरा सोडतो घरी मग इकडून मी पण जातो घरी. सोडायला मला जायला लागेल सोबत. जरा गाडी काढतोय भाऊ बघू शकता. भाऊ कुठे जायचं आता. तर आता फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो. गाडीवर बसलो. गाडीवरती आम्ही बसलो. आता आम्ही निघतोय. आता ट्रॅफिक बी लावले पुढे सिग्नल पण लागले. तर भाईची हवा टाईट झाली गाडी चालवायला. बोलतो मी ना चालवणार कारण की हवालदार असतीलच असं वाटतं भाऊला. तरी पण 3 जण चाललेत काय आहेत आम्हाला तयारच. बाबा पुस्तक चौकशीकडे आलो मी उतरलेलो ना. सगळं हवा टाईट होती. हवा टाईट नाही पैसे तर टाईट होत. हवा टाईट होत नाही गाई. पहिली गोष्ट चुकी करत नाही आणि चुकीमध्ये पण नाही सापडत. पैसा मार खातो गाई बाकी काही नाही. हे काय
फायनली आम्ही प्रशांत कॉर्नरच्या इकडे आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. काही खात तर नाही, चाय पितो, पोट भरलाय. भाई चाय दे ना, 3 चाय. बरा आहे ना? बरं आहे बाब. चाय पितो थोडा. पितोय तू? नाही आता पिला ना. मग घे माझ्यासाठी चाय घे. नाही माझ्यासाठी तरी घे. माझ्यासाठी नाही घेणार, मी पिणार. एकच 2. एकच ना, एकामध्ये 2. भाई दे चाय. गाईस तर फायनली आमचा चाय आलेला आहे, बघू शकता. पिऊन घेतो फटाफट. गाईस फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहे, असं टाइमपास बघायसाठी. आपल्या मित्राचं दुकान आहे, त्याचे मुलं ना. बरे ना, एकदम मस्त. आया भाई को जरा गाड़ी का दिखाने के लिए. भाई बोलते कौन सा शोरूम. अरे चप्पल काट. हाँ मैं वीडियो कैसा बना तो भाई को बता. इसको झूठ लग रहा है. ये आतमध्ये आहे. ये लोग डोंबिवली से आए. हाँ शिर्डी का है. हाँ गाइस गाडी बघू शकता. तो कुठला पाहिजे. ऐसे हा ये भाऊ आहे ना. हां गाईस बघू शकता गाड्या किती भारी भारी. तुझी ड्रीम आहे ना, खरं सांग, तुझी आवडता गाडी आहे ना. गाडी आहे ती ड्रीम नाही ना, नेहमी चालवतो भाऊ. तो पण आपला भाऊच आहे. अरे बाबा नंबर बघा. 3 गाड़ी का सिम 00 है. हाँ 0034, उसका 0066 और एक 6900. ऐसा BMW बाईक. तर गाईज आधीच भाऊने आपल्याला तिथे सोडलाय, तो इथेच राहतोय तो. चल जाऊ का दुपारचा आरामात, कामाला जा. ओके बाय. बाबूचा बघ, त्याने पोस्ट केला बघ बाबूने. बघ त्याने बनवलं बघ. जाऊ भाऊ आरामात जाऊ का आम्ही पण. बाय बाय. निघला भाऊ. मी भाऊ आपल्यासोबत आज कसं काय मग त्याला दिवस कुठून उगवला बोलतो, तुला डायरेक्ट घरी सोडून येतो बोलतो. तर चल बोललो भाऊला पण. गाईच कल्याण फाट्याला पोहोचलो ना, पाऊस लागला भाई. पाऊस किती बेकार पडतो, एवढा बेकार पडतो ना भाई, बाहेर जायला बी चान्स नाही आहे. काय बेकार. तर गाईज आताच आमच्या एरियामध्ये पोहोचलोय. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर करा ना, आपले 3000 सबस्क्रायबर लवकरच होणार आहेत.